वाशिम येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गुरुवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली। पीडित मुलगी कॉम्प्युटर क्लासमधून घरी परतत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिला गाठलं। त्याने मी तुझ्या वडिलांचा मावस भाऊ आहे आणि तुझे मामा मला ओळखतात, माझ्या घरी चल, माझी मुलगी तुला भेटायला उत्सुक आहे सांगून तिला फसवलं। त्यानंतर तिला ऑटो रिक्षात बसवून एका निर्जन स्थळी नेलं। तेथे त्याने तिला चाकूचा धाक दाखवत शारीरिक संबंध ठेवू दे, नाहीतर मी तुझा गळा चिरून तुला विहिरीत फेकून देईन अशी धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार केला। या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार रिसोड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सत्याचा शोध घेत आहेत। जेव्हा पीडित मुलगी घरी गेली आणि तिने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला असता तेव्हा कुटुंबियांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि तपास सुरू केला। पोलिसांनी या प्रकरणी रिसोड पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत। मात्र वाशिम जिल्ह्यात गेल्या 24 तासात लैंगिक अत्याचाराच्या 2 वेगवेगळ्या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। वाशिम शहरात एका 6 वर्षीय बालिकेवर बलात्काराची घटना घडल्यानंतर 24 तासाच्या आत दुसरी घटना घडल्याचं समोर आले। गेल्या 24 तासात लैंगिक अत्याचाराच्या 2 वेगवेगळ्या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। वाशिम प्रतिनिधी मराठी एस न्यूज।